तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया लाईन आणि लाईनचे कुठले-कुठले टाइप्स आहेत आणि ते आपण कशाप्रकारे ड्रॉ करू शकतो हे आपल्याला पाहायचंय. तर ड्रॉइंगला सुरुवात करण्यासाठी स्टार्ट ड्रॉइंगवरती क्लिक करायचं आहे. तर आता आपण पाहूया लाईन. तर लाईनसाठी शॉर्टकट की आहे एल, एंटर. तुम्ही इथूनही लाईन कमांड ॲक्टिव्हेट करू शकता किंवा इथे वरती लाईन दिलेली आहे, इथूनही तुम्ही लाईन घेऊ शकता. त्यानंतर इथे खालती काय म्हणतंय स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट, इथे एक फर्स्ट पॉइंट घ्या. त्यानंतर जर तुम्हाला ती लाईन स्ट्रेटमध्ये हवी असेल, तर इथे ऑर्थो मोडला ऑन करा. त्यानंतर काय म्हणतंय स्पेसिफाय नेक्स्ट पॉइंट, इथे एक नेक्स्ट पॉइंट घ्या. अशा प्रकारे आपण लाईन ड्रॉ करू शकतो. आता ही लाईन कंटिन्युअसली येत आहे, तर त्यासाठी काय करायचंय इस्केपचा यूज करायचा आहे. तर आपण लाईन कमांडच्या बाहेर पडण्यासाठी इस्केपचा यूज करतो. त्यासाठी मी प्रेस केलं इस्केप. अशा प्रकारे मी लाईन ड्रॉ केलेली आहे. त्या लाईनला मला डायमेन्शन द्यायचंय, तर ते कसं द्यायचं हे आपण पाहूया. तर इथे अॅनोटेशनवरती जा. तर डायमेन्शन देण्यापूर्वी आपल्याला काही सेटिंग करून घ्यायची आहे. त्यासाठी इथे अॅनोटेशनवरती जा. त्यानंतर डायमेन्शन स्टाईलवरती क्लिक करा. देन मॅनेज डायमेन्शन स्टाईल्स. स्टँडर्डवरती क्लिक करा. का? कारण आपण AutoCADमध्ये स्टँडर्डमध्ये काम करतो. त्यासाठी इथे स्टँडर्डला सिलेक्ट करायचंय. देन मॉडिफाय. टेक्स्टमध्ये इथे अलाइन विथ डायमेन्शन लाईन सिलेक्ट करा. तुम्ही इथे टेक्स्टला कलरही देऊ शकता किंवा हाईटही देऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर इथे फिटवरती जा. इथे तुम्हाला जी काही स्केल हवी आहे, ती तुम्ही टाकू शकता. मी इथे 4 घेतली. त्यानंतर प्रायमरी युनिट्सवरती जायचंय. स्टार्टिंगला आपण ड्रॉ करण्याच्या पूर्वी सेटिंग ऑफ युनिट करतो. त्यामध्ये तिथे जे काही सेटिंग केलेली आहे, तीच इकडे करायची आहे. समजा तिकडे जर तुम्ही डेसिमल घेतला असाल, तर इथे पण डेसिमलच घ्यायचंय. जर तिकडे आर्किटेक्चर घेतला असेल, तर इथे पण आर्किटेक्चर घ्यायचंय. मी तिकडे डेसिमल घेतल्यामुळे इथे पण मी डेसिमल घेतलं. त्यानंतर प्रिसिजन स्केलमध्ये सुद्धा तुम्ही जर तिकडे 0 फीट 0 इंचेस घेतला असाल, तर इथे पण 0 फीट 0 इंचेसच घ्यायचंय. जर तुम्ही तिकडे 0.00 स्केल घेतली असेल, तर इथे पण 0.00 ला सिलेक्ट करायचंय. देन ओके. देन सेट करंट, क्लोज. इथे डायमेन्शनवरती जा. तर क्लिक करा फर्स्ट पॉइंट, त्यानंतर क्लिक करा सेकंड पॉइंट आणि त्याला असं खालती ड्रॅग करा. तर अशा प्रकारे तुम्ही लाईनला डायमेन्शन देऊ शकता. मी परत इथनं एक लाईन घेतली आणि आता मी ऑर्थो मोडला ऑफ केलं आणि लाईन ड्रॉ केली. ठीक आहे. तर या लाईनवरती क्लिक करा. तुम्हाला 3 व्हर्टेक्स पॉइंट दिसतायत. हा जो फर्स्ट पॉइंट आहे याला आपण फर्स्ट पॉइंट असं म्हणणार आहे. याला आपण एंड पॉइंट ही म्हणू शकतो किंवा एंड पॉइंट किंवा सेकंड पॉइंट म्हणू शकतो. ठीक आहे. आणि हा आहे तो मिड पॉइंट आहे. तर मिड पॉइंटवरती क्लिक करा आणि लाईनला असं इकडे ड्रॅग करून घेऊन जा. तर अशा प्रकारे तुम्ही मूव्ह करू शकता. ठीक आहे. परत एंड पॉइंटवरती क्लिक करा आणि तुम्हाला त्या लाईनची जर डायरेक्शन चेंज करायची असेल, तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. किंवा लाईन जर इन्क्रीज करायची असेल, तर तुम्ही अशा प्रकारे इन्क्रीज करू शकता. तर हे झालं लाईन. तर आता आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ लाईन. तर कुठल्या-कुठल्या टाइपच्या लाईन आहेत? तर त्यामध्ये फर्स्ट आहे डिस्टन्स, डिस्टन्स टाइप ऑफ लाईन. सेकंड आहे डिस्टन्स अँगल टाइप ऑफ लाईन आणि थर्ड आहे लाईन बाय यूजिंग कोऑर्डिनेट सिस्टम. तर त्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया डिस्टन्स, डिस्टन्स टाइप ऑफ लाईन. तर लाईनसाठी तुम्ही इथूनही लाईन घेऊ शकता किंवा लाईनसाठी शॉर्टकट की आहे एल, एंटर. त्यानंतर काय करायचं स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट. देन तुम्हाला जर ती लाईन स्ट्रेटमध्ये हवी असेल तर अर्थो मोडला ऑन करून घ्यायचंय. जर नको असेल तर तुम्ही तिथे अर्थो मोड ऑफ ठेवू शकता. त्यानंतर तिथे डिस्टन्स व्हॅल्यू टाकायची आहे. जर तुम्हाला ती दिलेली असेल तर ते तुम्ही तिथे टाकू शकता. मी इथे माझ्या मनाने घेतली 20 देन एंटर करा. काही वेळा काय होतं, की ती लाईन तुम्हाला एकदम छोटी दिसते. मग त्यावेळी तुम्हाला वाटतं, की मी तर 20 ची लाईन काढली होती, मग ही एवढी लहान का दिसतेय? तर त्यासाठी काय करायचं आहे, टॉपवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून ते तुम्हाला त्या लाईनच्या जवळपास घेऊन जाईल. आता इथे पाहू शकता लाईन तरीही कंटिन्युअसली येतेय. तर त्यासाठी काय करायचंय, लाईन कमांडच्या बाहेर पडण्यासाठी आपण एस्केपचा यूज करतो. त्यासाठी प्रेस एस्केप. आता मी लाईन कमांडच्या बाहेर पडली आहे.
ठीक आहे. आता ही लाईन 20 ची मी ड्रॉ केली आहे, पण तरीही मला वाटतं, की हे लाईन 20 ची आहे का? हे करेक्ट आलंय का? तर हे पाहण्यासाठी काय करायचंय, क्विकली मेजरमेंट करायची आहे. तुम्ही इथे मेजरवरती जा. त्यानंतर डिस्टन्स, देन सिलेक्ट फर्स्ट पॉइंट, क्लिक सेकंड पॉइंट. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे तुम्हाला डिस्टन्स 20 असं शो केलं गेलंय. म्हणजे हे बरोबर आलेली आहे. ठीक आहे. तर आता आपण डिस्टन्स डिस्टन्स टाइप ऑफ लाईनचा यूज करून एक डायग्राम ड्रॉ करून पाहूया. इथे तुम्ही पाहू शकता ही लाईन दिलेली आहे 10 ची. या लाईनचा डिस्टन्स दिलाय 3. त्यामुळे ही लाईनचा सुद्धा डिस्टन्स काय आहे 3 च असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर या लाईनचा डिस्टन्स 4 दिलाय म्हणजे हा पण डिस्टन्स 4 च असणार आहे. हा 6 दिलाय हा पण 6 च आहे. त्यानंतर ही डिस्टन्स काय आहे तर 2 आहे. तर आता आपण ड्रॉ करून पाहूया. ठीक आहे. इथूनही तुम्ही लाईन घेऊ शकता किंवा लाईनसाठी शॉर्टकट की आहे एल एंटर. तर ही लाईन कितीची दिलेली आहे हॉरिझॉन्टल 10. त्यामुळे मी ते 10 पुट केलं. देन एंटर. परत इकडे मला खालती लाईन ड्रॉ करायचं आहे. त्यामुळे मी कर्सरला खालती घेऊन गेली आणि त्यानंतर व्हॅल्यू 3 टाकली. देन एंटर. तर जिकडे तुम्हाला लाईन ड्रॉ करायची आहे, तिकडे तुम्ही कर्सरला घेऊन जा. त्यानंतर ती व्हॅल्यू पुट करा आणि एंटर करा. ठीक आहे. परत 4 एंटर. देन 6 एंटर. 2 एंटर. 6 एंटर. 4 एंटर. 3 एंटर. तर अशा प्रकारे तुम्ही डायग्राम ड्रॉ करू शकता. आता या डायग्रामला मला डायमेन्शन द्यायचं आहे. तर मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं, की डायमेन्शन देण्यापूर्वी आपल्याला कुठली सेटिंग करून घ्यायची ती तुम्ही करून घ्या आणि त्यानंतर डायमेन्शन देऊ शकता. तर मी इथे डायमेन्शनवरती गेले. तर अशा प्रकारे तुम्ही डिस्टन्स डिस्टन्स टाइप ऑफ लाईन यूज करून ड्रॉइंग ड्रॉ करू शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक यू.